आयुष्यात आपल्याला कुठला ना कुठला पुरस्कार मिळावा असं स्वप्न प्रत्येकाचंच असतं. तर आता इथे येतो एक तळीराम, ज्याला जाहीर झालाय P1 गौरव पुरस्कार. तर आता या सोहळ्याला आपण जाणार आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुनील तावडे आणि आली रे आली शर्वरी पाटणकर आली. थंडी गुलाबी हवाय शराबी देणार आज पुरस्कार प्याला हो. थंडी गुलाबी हवाय शराबी देणार आज पुरस्कार त्याला हो. तर बरं का मंडळी, हिवाळा सुरू झालेला आहे आणि अगदी मस्त गोड गुलाबी थंडी पडलेली आहे. तर थंडी घालवण्यासाठी काही जण स्वेटर घालतात, काही जण शाल पांघरतात, काही जण शेकोटी लावतात, तर काही जण अगदी हीटर सुद्धा लावतात. आणि हीटर काहीच नाही, काही जण तर कॉर्टर सुद्धा मारतात. शीशे से शीशा टकराए, शीशे से शीशा टकराए, जो भी हो अंजाम. तो देखो कैसे छलक छलक छल छलक छलक छल छलक 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 आए, छलक छलक छल छलक छलक छल छलक 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 आए. याच्या पुढे काय आहे रे? बिग हँड फॉर मिस्टर पेताड. थँक्यू. चला आपण 2-2 पेग मारूया. हो मी मारतो, तुम्ही तकडा खा. तकडाहून बघू नका माझ्याकडे. थांबा थांबा, हे बघा असं करू नका. अहो या ठिकाणी आज तुम्हाला पुरस्कार दिला जाणार आहे. खंबा. थांबा थांबा, प्राइज प्राइज. ओ प्राईज म्हणणं बरी नाही लागत हो. पाण्यामधनं त्याची खरी टेस्ट कर. बर बर, ते नंतर. मी आज तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे बरं का. ओके. अरे अरे टॉवेल आणा जरा, त्याला उलटी होतीये का तुम्हाला? दारू प्याल्यानंतर ओके हे असं निघतं. ओके, नो प्रॉब्लेम. ओके बर ओके. माझा पहिला प्रश्न, तुम्ही दारूचा पहिला ग्लास तोंडाला कधी लावलात? मला ना एकदा चोरून दारू प्यायचा खूप कंटाळा आला. त्या दिवशी मी पहिल्या प्रथम दारूच्या ग्लासाला पहिला स्पर्श केला. मी लहानपणी माझ्या बापा दारू प्यायचा तर मी त्याच्या बाबाच्या बाजूला असं बसत दारू प्यायला बसली. मग तो विस्कीची बाटली काढायला, बर. मी माझ्या बॅगेतून स्ट्रॉ काढायचा, तो विस्की त्या ग्लास मध्ये ओतायचा आणि चकणा खायला खाली वाकायचा. मी लगेच स्ट्रॉ आतमध्ये टाकायचो विस्कीत आणि पुचूक तो परत चकणा खायला खाली वाकला, मी स्ट्रॉ विस्कीत टाकायचो पुचूक. बाप म्हणायचं मी एवढी दारू पितो मला चढत नाही, राहू दे मरू दे. त्याने दारू सोडली, पण मी दारू सोडली नाही, कंटिन्यू केली. वा वा वा. आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही दिवसभरात साधारण किती पिता? अजिबात नाही पित. अहो तुम्ही दारू पित नाही? पाणी अजिबात पित नाही. तुम्ही दारू बद्दल कुठे विचारलं? दारू प्यायला असं तरी माझं लक्ष आहे ड्रायव्हिंग करताना असतं. म्हणजे तुम्ही दारू पिऊन ड्रायव्हिंग करता? कोण म्हणलं? कोण म्हणलं दारू? तुम्हीच म्हणालात आता. अहो मी लक्ष असण्याबद्दल म्हणालो. तुमचं लक्ष नसतं वाटतं ड्रायव्हिंग करताना. पण मी पित नाही. मी पण ड्रायव्हिंग करत नाही. थँक्यू. बसा खाली बसा. बरं. माझा पुढचा प्रश्न. मला कसं माहिती तुमचा पुढचा प्रश्न? नाही मी विचारतीये. बरं. दारू पिणं आपल्या शरीरासाठी वाईट असतं असं नाही का वाटत तुम्हाला? असेल, पण मनात अनेक प्रश्न घेऊन मरण्यापेक्षा ते बरं ना. मरणासन्न अवस्थेतील मृत्यूशय्येवरचा माणूस बघा, दारू पिऊन सुद्धा उच्चार वाणी कशी फसते, वाणी कशी फसते. स्पष्ट. तेच काय. वा. मरणासन्न अवस्थेतील मृत्यूशय्येवरचा माणूस, त्याला कळतच नाही आपलं कुठल्या कारणामुळे आपण मरणार होते. पण आम्हाला माहिती असतं आम्ही दारू पिऊनच मरणार होते. बरं बस. बरं
आता सांगा की तुम्हाला सगळ्यात कुठली दारू जास्त आवडते. मला सांगा हा. मला सांगा तुम्ही बोला. तुम्हाला किती मुलं आहेत हो सांगा ना. यू टेल मी हाऊ मेनी किड्स यू आर. अहो पण बरं सांगते 5. 5. हो तुमची उंची 5 फूट म्हणजे फुटाला एक पडला. हे तुम्ही तोंड सांभाळून बोला. तोंड सांभाळ. अहो बाई इथं मला सांभाळता येत नाही. तोंड काय सांभाळणार मी. मग मला सांगा कुठला मुलगा तुम्हाला जास्त आवडतो. पेताड अहो काय म्हणजे हृदय आहे हो. हृदय असं कसं सांगणार. करेक्ट. माझं पण शेम आहे. काय? माझं पण पितृहृदय. म्हणून समोर येईल ती दारू अत्यंत प्रेमानं आवडीनं पितो. बरं बरं वा 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 छान. आता पुढचा प्रश्न. हे जे स्टेज आहे ना ते का फिरतंय. नाही हा नाहीये माझा पुढचा प्रश्न. माझा पुढचा प्रश्न आहे. तू पण हे स्टेज का फिरतंय. वा 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 पेताड या स्टेजला तुम्हाला प्रश्न सुचायला लागले. मी बॅक स्टेजला जाऊ. अहो नाही 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 हे बघा. फालतू विरोध करू नका. बरं 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 हे बघा हे स्टेज फिरत नाहीये. मग काय बोलतोय. तुम्हाला चक्कर येतेय. अरे मी काय प्रेग्नंट आहे का. मला चक्कर आणि उलट्या. हो मग आमचा स्टेज कसा फिरेल. काय म्हणजे पृथ्वी फिरू शकते. तेच काय म्हणून काय पृथ्वी. कोण पृथ्वी. कोण अर्थ. 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 हा अर्थ ओ. कळला. कळला. अर्थ फिरू शकते. स्टेज काय फिरू शकत. ते मी का फिरू शकत नाही. बरोबर तुम्ही इकडे या. फिरत जरा इकडे या. इकडे या हळूहळू. हा इथे उभे राहा. इथे बरोबर. हा आता ठीक आहे का. आता फिरतय का. नाही फिरतय. ओ मगाशी ही बाई इकडे उभी होती. आता हा. फिरून इकडे आली. ओ हे बघा फिरू दे जा फिरू तू कुठे पण फिर जा. बर No problem. मला सांगा तुम्ही हे असं तुमचं पिणं बघून तुमच्या कुटुंबियांना दुःख होत असेल नाही. अजिबात नाही. आनंदी हॅपी फॅमिली. अरे तो सांगतो मी हा. दारू प्यायल्यानंतर माझ्या बायकोला माझ्या खिशातून पैसे काढायला आणि माझ्या मुलाला त्याच्या प्रगती पुस्तकावर सही घेता रे. नो प्रॉब्लेम. माझं ना सरकारला एक निवेदन आहे. बोला बोला कारण सरकार बघताय आपला कार्यक्रम. बोला. सरकार. हा बोला. सरकार. ओ मलाच सरकवत आहे. सरकार दारूवरचे सगळे कर माफ करा. अहो मग आता कशावर लावायचा कर आणखी. पाण्यावर लावा. विजेवर लावा. हा? अहो पाणी आणि वीज लोक किती वेस्ट करतात माहितीये. हो ना. दारू वेस्ट करताना बघितलं तुम्ही कधी. एक पद्धत म्हणून 2 थेंब असे बाहेर टाकतात. बाकीची उडवतात खातात. अजिबात वेस्ट करतात. बरं आता आपण वेळ वेस्ट न करता ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलोय तो पार पाडूया. आणि मी यांना ही एक ट्रॉफी देऊन यांचा गौरव करते. घ्या पेताड. हो बाई तुम्ही मला काय हो चुकीचं समजलं का. काय इतक्या काय वेळ मला इकडे उभं ठेवलं आणि ट्रॉफी देत आहे. नॉनसेन्स. हो मग काय द्यायचं आता या कार्यक्रमात. पेग दे ना. पेग. पेग. हा एवढा पेग. काय असं करताय. क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर देतो ना. ओ कप कप. तू कप. एकदा त्याच्यात दिवसभराची दारू ओतली की मग पुढे बघायला नको. 2-2 मिनिटं लावता येईल. हे बघा पेताड दारू सोडा. दारू कशी सोडणार. दारू सोडा. व्हॉट नॉनसेन्स. दारू कशी सोडणार. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की दारू सोडून इतर काही छंद आहेत का तुम्हाला. ते जाता जाता आपल्या मंडळींना सांगा बरं. मैं शायर तो नहीं का बरं हरकत नाही. दुसरं मैं काहीतरी शायर तो नहीं दुसरं काही. मगर मैं शायर ही हूँ. हा? मी शायरच आहे. हो अरे मग होऊन जाऊ दे एखादा शेर. आता खरं म्हणजे माझी पावशेर मारायची वेळ आहे. हो पण मी तुम्हाला पूर्ण शेर ऐकवतो. बर ऐकवा. अर्ज किया है. अर्ज किया है. हो रजेचा अर्ज केला होता. काय पास नाही झाला. हा? हा. तुम्ही मला 2 पेग द्या. मी तुम्हाला सगळ्यात शेअर करू. आता इथे कुठे पेग. बरं नंतर देऊ. हा
एक शेर ऐकण्यासाठी नंतर मला 2 पेग देणार आहे आणि म्हणे मी बेवडा. बरं नका ऐकवू शेर. बरं मंडळी नाही आपला कार्यक्रम ऐकायचं नो प्रॉब्लेम. आय एम ऑल बरं, राईट. ऐक. नो प्रॉब्लेम. ऐकू. मुझे तुम्हारी इस दुनिया से न शिकवा है न गिला. वाह 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 वाह. ऐसा कहते. मुझको इस दुनिया से न शिकवा है न गिला, वाह. लेकिन मेरे रब शायर का म्हणतो, लेकिन मेरे रब जाने दो तेरी दुनिया भाड़ में, मुझे रोज 1 लीटर दारू पिला. असं उभं राहत आहे. वाह वाह. त्या कॉमेडीची नशा सगळ्यांना झालेली आहे. आता मला सांगा तुम्हाला कुणाकडून कमेंट्स ऐकायच्या? त्यांच्याकडनं आम्ही इतके दिवस पंचेस घेत आलो. ते विजय पटवर्धन. क्या बात आहे तावडे. मी खरंच तुमचा खूप फॅन आहे प्रचंड. तुम्ही प्रत्येक कॅरेक्टर एक वेगवेगळं दाखवत असता आणि आताही एक वेगळं कॅरेक्टर दाखवलं. तुम्ही खरं तर दारू अजिबात पित नाही, तरी एका बेवड्याचा रोल करणं फार अवघड असतं आणि ते तुम्ही आज करून दाखवलं. सॉलिड, मस्त, मजा आली. आणि शर्वरी तू पण मस्त साथ दिलीस, खूप आवडलं. थँक्यू. शर्वरी कुणाकडून कमेंट्स ऐकायच्या? जिचा स्टेजवरचा वावर मला नेहमी अचंबित करतो ती सुप्रिया पाठारे. पहिलं म्हणजे शरू, आज तू खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. पण खूप छान ऍक्ट झाला, मस्त झाला. आणि एखाद्या बेवड्याला पण सांगू की दारू पिऊ नकोस, पण हा दारू न पिता जे त्याने ऍक्टिंग केले त्याला तर मी म्हणेन पिले पिले ओ मोरे